Hi everyone, my name is Rasne Somnath, a lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shivgaon. My subject is pharmacology and toxicology. Previous lecture shown that various process of absorption, distribution, metabolism and excretion of the drugs. In this lecture shown that or discuss about general definitions of pharmacology for the further study. The next point, general definitions. In that first definition, pharmacology. What is meant by pharmacology? Pharmacology is the branch of science dealing with the properties of drugs and their effects on living system. व्हॉट इज मीन बाय फार्मॅकॉलॉजी? फार्मॅकॉलॉजी ही एक सायन्सची ब्रांच आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रगचा स्टडी केला जातो, त्या ड्रगच्या प्रॉपर्टीजचा आणि त्या ड्रगच्या इफेक्ट ऑन अ लिव्हिंग सिस्टीम ह्या सगळ्या गोष्टींचा जो स्टडी केला जातो त्या ब्रांचला फार्मॅकॉलॉजी असं म्हटलं जातं. फार्मॅकॉलॉजी इज द ब्रांच ऑफ सायन्स डिलिंग्स विथ द प्रॉपर्टीज ऑफ ड्रग्स अँड देअर इफेक्ट्स ऑन लिव्हिंग सिस्टीम. त्या ड्रगची प्रॉपर्टी काय आहे आणि त्या ड्रगचा इफेक्ट काय आहे लिव्हिंग सिस्टीमवर, ह्या जे का सगळ्यांचा स्टडी केला जातो त्या ब्रांचला म्हटलं तर फार्मॅकोलॉजी. देन नेक्स्ट डेफिनेशन, जनरल ॲनेस्थेटिक्स. व्हॉट इज मीन बाय जनरल ॲनेस्थेटिक्स? जनरल ॲनेस्थेटिक्स मीन्स these are the drugs which produce a partial or total loss of pain sensation and loss of consciousness are called as general anesthetics. जनरल ॲनेस्थेटिक्स म्हणजे काय? म्हणजे आपण याला मराठीमध्ये म्हणू भूल देणे. जे काही ड्रग्स आहेत, हे जे ड्रग्स आहेत ते प्रोड्यूस किंवा पार्शियली करतात. काय प्रोड्यूस करतात? हे एकतर पार्शियली किंवा टोटल लॉस ऑफ पेन सेन्सेशन. जी काय पेन सेन्सेशन होतं, जे पेनचं सेन्सेशन होतं हे पूर्णपणे लॉस करण्याचं काम कोणाचं करतं? हे ॲनेस्थेटिक्सचं आहे. लॉस ऑफ कॉन्शियसनेस म्हणजेच काय? बेशुद्ध होणे. इज कॉल्ड ॲज ऑल्सो दॅट्स कॉल्ड ॲज जनरल ॲनेस्थेटिक्स. मग यासाठी कोणते कोणते ड्रग्स यूज केले जातात? तर फॉर एक्झाम्पल इथर हा एक ड्रग यूज केला जातो. सेकंड आहे क्लोरोफॉर्म. थर्ड एक्झाम्पल आहे हॅलोइथेन. फोर्थ आहे नायट्रस ऑक्साईड आणि फिफ्थ आहे सायक्लोप्रोपेन. हे जे ड्रग्स आहेत हे जनरल ॲनेस्थेटिक्स म्हणून यूज केले जातात. ॲनेस्थेटिक्स म्हणजे काय? बेशुद्ध करणे किंवा लॉस ऑफ पेन सेन्सेशन अँड लॉस ऑफ कॉन्शियसनेस फॉर द एनी ऑपरेशन or any body move operation so that are using for this purpose of anesthetics. In that this drug example ether, chloroform, halothane, nitrous oxide and cyclopropane. The next definition, local anesthetics. Local anesthetics means these are the drugs which produce anesthesia in limited area of the body are known as local anesthetics. हे पण एक काय भुलीचंच औषध आहे याच्यामध्ये पण त्यामध्ये जे होतं ते जनरली ऑल ओव्हर द बॉडी तिथे लॉस ऑफ पेन सेन्सेशन होईल. पण हे लोकल आहे. लोकल म्हणजे काय? ते लिमिटेड एरिया ऑफ द बॉडी जी काय आपण तिथे अप्लाय करणार आहे तेवढ्याच बॉडीपुरतं हे मर्यादित राहील. दॅट्स कॉल्ड ॲज अ लोकल ॲनेस्थेटिक्स फॉर द यूज इन द ट्रीटमेंट ऑफ द डेंटल हॉस्पिटल. So for example of the local anesthetics, first is the lignocaine, second is the procaine, third is the benzocaine, fourth is the syncocaine and fifth is the cocaine. These are the drugs are used in the local anesthetics. The next definition, hypnotics. Hypnotics, the drugs which induce a sleep resembling to natural sleep are known as hypnotics. What is meant by hypnotics? Hypnotics is also commonly known as sleeping pills. हायप्नॉटिक्सलाच आपण अजून काय म्हणतात तर स्लीपिंग पिल्स म्हटलं जातं. हे जे काही ड्रग्स आहेत हे ड्रग्स काय करतात? स्लीप रिझेंबल करतात टू नॅचरल स्लीप. म्हणजे झोप येण्याची जी काय आपण टॅबलेट्स म्हणतो, जे काही ड्रग्स म्हणतो दॅट इज कॉल्ड ॲज द हायप्नॉटिक्स. धीज ड्रग्स आर यूज इन द ट्रीटमेंट ऑफ इन्सोमनिया. व्हॉट इज मीन बाय इन्सोमनिया? लॉस ऑफ स्लीप. अशा व्यक्तींना, अशा पेशंटला जो काय इन्सोमनिया नावाचा डिसऑर्डर झाला आहे तर त्या डिसऑर्डरला ट्रीटमेंट करण्यासाठी हे ड्रग्स दिले जातात. त्या ड्रग्सला म्हटलं जातं हायप्नॉटिक्स ड्रग्स. हायप्नॉटिक्स इट इज ऑल्सो कॉमन नोन ॲज अ स्लीपिंग पिल्स. दीज आर द ड्रग्स यूज इन द ट्रीटमेंट ऑफ इन्सोमनिया.
These are the drugs which induce a sleep resembling to natural sleep are known as hypnotics. फॉर एक्झाम्पल कोणते कोणते ड्रग्स आहेत का हॅप्नॉटिक्स केलं जातं किंवा त्याने आपल्याला झोप येते किंवा इंड्युसिंग द स्लीप और इन द ट्रीटमेंट ऑफ इन्सोमनिया. फर्स्ट एक्झाम्पल इज द फेनोबार्बिटोन. फर्स्ट एक्झाम्पल काय फेनोबार्बिटोन, सेकंड आहे डायझेपाम, थर्ड आहे नायट्रेझेपाम आणि फोर्थ नंबरचा ड्रग आहे पॅरलडिहाइड. ऑल ऑफ धीज ड्रग आर यूज इन द ट्रीटमेंट ऑफ इन्सोमनिया डिसीज और डिसऑर्डर that is called as the hypnotics. Then next definition, sedatives. Sedatives means काय, these are the drugs which reduce the excitement and motor activity and produce a calming effect without inducing sleep are known as sedatives. आता sedatives म्हणजे काय, हे जे काय ड्रग्स आहेत हे काय करतात, एक्साइटमेंट रिड्यूस करतात. एखाद्याची एक्साइटमेंट जास्त होते, जे काय सायको ॲक्टिव्ह ड्रग्स असतात हे त्यामध्ये येतात, जो दॅट इज कॉल्ड ॲज अ सेडेटिव्ह. सेडेटिव्ह जे द ड्रग आहे दॅट इज यूज इन द रिड्यूस द एक्साइटमेंट अँड मोटार ॲक्टिव्हिटी. जे का मोटार ॲक्टिव्हिटी आहेत त्या ॲक्टिव्हिटी रिड्यूस करण्यासाठी याचा यूज केला जातो. अँड प्रोड्युसिंग काल्मिंग इफेक्ट. व्हॉट इज मीन बाय काल्मिंग इफेक्ट, दॅट्स हॅविंग फिलिंग नर्वसनेस अँड अँगर. यामध्ये काय होतं, फिलिंग नर्वसनेस आणि अँगर विदाउट इंड्युसिंग स्लीप, त्यामध्ये झोप येत नाही, आर नोन ॲज सेडेटिव्ह. पण एक्साइटमेंट रिड्यूस होते, दॅट इज धीज ड्रग्स कॉल्ड ॲज दी सेडेटिव्ह. फॉर एक्झाम्पल धीज ड्रग फिनोबार्बिटोन, सेकंड आहे डायझेपाम आणि थर्ड आहे नायट्रेझेपाम. दीज आर द ड्रग्स आर यूज इन द ट्रीटमेंट ऑफ द सेडेटिव्ह. सेडेटिव्हचं काम काय आहे तर रिड्यूस द एक्साइटमेंट. देन नेक्स्ट डेफिनेशन इज anticonvulsant or anti-epileptics. Convulsion, anticonvulsant, anti-epileptics. Anticonvulsant, it is also known as anti-epileptics. The drugs which are used in the treatment of convulsion or epilepsy are known as anticonvulsant. अँटीकन्व्हल्सन म्हणजे काय, हे जे काय ड्रग्स आहेत हे ड्रग्स कशासाठी यूज केले जातात, द ट्रीटमेंट ऑफ कन्व्हल्जन और एपिलेप्सी. तर व्हॉट इज मीन बाय कन्व्हल्जन और एपिलेप्सी, बेशुद्ध होणे. जे काय बेशुद्ध झालेलं पेशंट आहे त्याला शुद्धीवर आणण्यासाठी these are the drugs are used in the treatment of these convulsion or epilepsy, that is called as the anticonvulsant drugs or anti-epileptic drugs. बेशुद्ध येऊन स्नायू अंकुचन पावतात, that's this term called as a convulsions or epilepsy. बेशुद्ध येऊन स्नायू अंकुचने, दॅट इज कॉल्ड ॲज कन्व्हल्जन और एपिलेप्सी. कन्व्हल्जन और एपिलेप्सी मीन्स ए सडन व्हायलंट इरेग्युलर मुवमेंट ऑफ द बॉडी. यामध्ये काय होतं आहे, मुवमेंट जी आहे बॉडीची इरेग्युलर होतात, कॉजेस बाय इनव्हॉलंटरी कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल. जे काय मसलचं कॉन्ट्रॅक्शन आहे ते इनव्हॉलंटरी होतं आहे, त्यामध्ये दॅट इज कॉल्ड ॲज कन्व्हल्जन और एपिलेप्सी. मग यांना ट्रीटमेंट करण्यासाठी कोणते ड्रग्स आहेत, तर अँटी कन्व्हल्सन ड्रग्स आणि अँटी इपिलेप्टिक्स ड्रग्स. मग यासाठी कोणते ड्रग्स यूज केले जातात, तर फॉर एक्झाम्पल फिनेंटॉइन असेल, इथोससिमाइड आणि कार्बामेझेपिन. हे 3 ड्रग्स आर द यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ द इपिलेप्सी और कन्व्हल्जन. देन नेक्स्ट डेफिनेशन, नार्कोटिक अनाल्जेसिक. नार्कोटिक अनाल्जेसिक्स यामध्ये these are the drugs which reduce the pain sensation along with loss of consciousness and sleep are known as narcotic analgesics. Narcotic analgesic, these are the drugs which reduce the pain sensation. जी काय पेन होते त्याचं पेनचं सेन्सेशन पण रिड्यूस होतं आहे, बट अलॉंग विथ लॉस ऑफ कॉन्शियसनेस, त्यामध्ये बेशुद्धही होऊ शकतो आपण, लॉस ऑफ कॉन्शियसनेस अँड स्लीप, झोप पण येऊ शकते, दॅट इज नोन ॲज नार्कोटिक अनाल्जेसिक्स. अनाल्जेसिक्स मीन्स रिड्यूस दी पेन सेन्सेशन, which is that narcotic drugs are added with that along with the loss of consciousness and sleep are known as narcotic analgesic. For this example of this drug, that's the first drug is a morphine, second is a heroin, third is codeine, fourth is a pethidine, fourth number methadone, and fifth last number pentazocine. These are the drugs are the narcotic analgesic. These are the treatment of the pain, reduce the pain sensation, but along with that loss of consciousness of this patient and sleep are no sleeping, that's called as these narcotic analgesics. The next slide or next definition, CNN stimulant and analeptics.
CNN stimulant, that's also known as analeptics. These are the drugs which increases the activity of the brain and spinal cord are called as central nervous system stimulant or analeptics. म्हणजे आता सेंट्रल नर्वस सिस्टीमला स्टिम्युलेट करण्याचे ड्रग्स. सेंट्रल नर्वस सिस्टीमला स्टिम्युलेट करणारे ड्रग्स कोणते आहेत? फॉर एक्झाम्पल कॅफिन असेल, थिओफायलिन आहे, निकेथॅमाइड आणि बेमेग्राइड आहे. हे जे काय 4 एक्झाम्पल आहेत फॉर द इन्क्रीजेस द ॲक्टिव्हिटी ऑफ द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. यामध्ये काय होते, जे का ब्रेन आहे किंवा स्पायनल कॉर्ड आहे यांचा स्टिम्युलेट केलं जातं आहे. So that's example caffeine, theophylline, nicotinamide and bemegride. That's called as a CNN stimulant, or it is also called as the analeptics. Then next definition, antidepressants. Antidepressants म्हणजे काय होते? The drugs which improves the mood of depressed patient are called as antidepressant. बऱ्याच पेशंटचा काय होते, मूड कमी होते, मूडिंग ऑफ द डिप्रेस दिस पेशंट कॉल्ड ॲज हॅविंग इम्प्रूव्ह धिस मूड, दॅट्स ड्रग कॉल्ड ॲज अँटीडिप्रेसंट. These are the drugs which improving the mood of depressed patient are called as antidepressant. For example, this drug imipramine, desipramine, amitriptyline and nortriptyline. These are the drugs are used for the improve the mood of depressed patient. So for example, this drug imipramine, second is the desipramine, third is the amitriptyline and last is the nortriptyline. These are the drugs which improves the mood of depressed patient and that is called as antidepressants. Next definition, antipsychotics or psychotropics. Antipsychotics or psychotropics. These are the drugs which are used in the treatment of various physiological, psychological disorder are known as antipsychotics drugs. Antipsychotic drugs म्हणजे काय? These are the drugs which are used in the treatment of various psychological disorder are known as antipsychotics. अँटीसायकोटिक्स म्हणजे काय, किंवा फिजिओलॉजिकल सायकोलॉजिकल डिसऑर्डर म्हणजे काय? सायकोलॉजिकल डिसऑर्डर लाईक डिप्रेशन, एन्झायटी आणि बायपोलर डिसऑर्डर हे सायकोलॉजिकलच्या डिसऑर्डर, हे जे काही सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहेत यांना ट्रीटमेंट करण्याचं काम करून करत आहे अँटीसायकोटिक ड्रग्स. मग सायकोलॉजिकल डिसऑर्डरमध्ये कोणत्या डिसऑर्डर येतात? तर डिप्रेशन येते, एन्झायटी आहे, बायपोलर डिसऑर्डर आहे. डिप्रेशनमध्ये काय होते, फिलिंग ऑफ सॅडनेस, एन्झायटीमध्ये स्ट्रेस येतं आणि बायपोलर डिसऑर्डरमध्ये लॉस ऑफ टच विथ रिॲलिटी. These are the psychological disorder. These are the treatment of the drug that is called antipsychotics, and these drugs, for example, chlorpromazine, haloperidol and rezerpine. These drugs are the antipsychotic drugs. Antipsychotics म्हणजे काय? These are the drugs are used in the treatment of various psychological disorder. सायकोलॉजिकल डिसऑर्डर कोणत्या आहेत? तर फर्स्ट आहे डिप्रेशन, सेकंड आहे एन्झायटी आणि थर्ड आहे बायपोलर डिसऑर्डर. Bipolar disorder means loss of touch with reality, anxiety means stress and depression means feeling of sadness. That is called as antipsychotic. Antipsychotic ड्रग कोणते आहेत? तर फर्स्ट आहे क्लोरप्रोमॅझाईन, सेकंड आहे हॅलोपेरिडॉल अँड थर्ड आहे रेझरपिन. नेक्स्ट डेफिनेशन, अँटी एन्झायटी एजंट. Anti-anxiety agent. The drugs which are used in the treatment of anxiety conditions are called as anti-anxiety agent. काय अँटी एन्झायटी म्हणजे हे जे काही ड्रग्स आहेत विच आर द यूज इन द ट्रीटमेंट ऑफ एन्झायटी कंडिशन आर कॉल्ड ॲज अँटी एन्झायटी एजंट. व्हॉट इज मीन बाय एन्झायटी? Anxiety condition means a mental health disorder characterized feeling of worry or anxiety or fear. हे काय एन्झायटी एक मेंटल हेल्थ डिसऑर्डर आहे. याच्यामध्ये काय होतं, फिलिंग ऑफ वरी, एन्झायटी और फिअर. दॅट इज कॉल्ड, हे जे काय एन्झायटी कंडिशन आहे याला ट्रीटमेंट करण्यासाठी जे काय ड्रग्स आहेत दॅट इज कॉल्ड ॲज द अँटी एन्झायटी एजंट. फॉर एक्झाम्पल डायझेपाम, नायट्राझेपम आणि chlordiazepoxide. These are the drugs for the use in the treatment of anxiety condition that is also called as the anti-anxiety agents. The next definition,
Tranquilizers. What is meant by tranquilizers? These are the drugs which produce calming, quietening effect on the individual are called as tranquilizers. What is the meaning of tranquilizers? Tranquilizers, it's a medicinal drugs taken to reduce tension or anxiety. These are the medicinal drug and these are administration of tranquilizer drugs to reduce the tension or anxiety. यामध्ये हा जर ड्रग घेतला तर यापासून आपल्याला काय होणार आहे, कमी होणार आहे टेन्शन आणि एन्झायटी. दॅट इज कॉल्ड ॲज ए ट्रंकिलायझर्स. फॉर एक्झाम्पल त्याचमध्ये कोणते कोणते ड्रग्स येतात ट्रंकिलायझरमध्ये, तर क्लोरप्रोमॅझाईन असेल, रेझरपाईन असेल किंवा हॅलोविरिडॉल. धीज आर द ड्रग्स आर दी ट्रंकिलायझर्स ड्रग. The next definition, skeletal muscle relaxant. Skeletal muscle relaxant, these are the drugs which produce relaxation of skeletal muscle are called as skeletal muscle relaxants. For example, mephensin, second is a meprobamate and third is a diazepam. These are the drugs are used for the skeletal muscle relaxant. हे जे काय ड्रग्स आहेत हे काय करतात, ड्रग्स रिलॅक्सेशन ऑफ स्केलेटल मसल. यांचं जे काय काम आहे तर रिलॅक्सेशन करायचं आहे स्केलेटल मसलचं. धीज आर द ड्रग्स आर यूज फॉर द मसल रिलॅक्सन. फॉर एक्झाम्पल मेफेन्सिन ड्रग्स, मेप्रोबॅमेट ड्रग्स अँड डायझेपाम ड्रग्स. द नेक्स्ट डेफिनेशन इज अँटी पार्किन्सोनिझम एजंट. व्हॉट इज मीन बाय पार्किन्सोनिझम? What is mean by anti-Parkinsonism agent? Or for the example, ते बघू आपण. Anti-Parkinsonism agents, these are the drugs. हे पण काय एक ड्रग्स आहेत. These are the drugs which are used in the treatment of Parkinsonism are called as anti-Parkinsonism agent. फॉर एक्झाम्पल कार्बिडोपा आणि लिहोडोपा हे जे दोन ड्रग्स आहेत हे दोन ड्रग्स फॉर द ट्रीटमेंट ऑफ दी पार्किन्सोनिझम. पण व्हॉट इज मीन बाय पार्किन्सोनिझम? तर पार्किन्सोनिझम मीन्स इट इज अ डिसऑर्डर ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम दॅट अफेक्ट द मुवमेंट और ऑफ्टन इन्क्लुडिंग ट्रिमर्स. यामध्ये त्या पेशंटला काय होते, दिस आर द डिसऑर्डर ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम. यामध्ये त्या पेशंटला ट्रिमर्स होते म्हणजे थरकाप होते फॉर द वन हँड. दॅट इज कॉल्ड ॲज द पार्किन्सोनिझम. आणि ह्या गोष्टीला ट्रीटमेंट करण्यासाठी जो काही ड्रग यूज केला जातो दॅट इज कॉल्ड ॲज दी अँटी पार्किन्सोनिझम एजंट. यामध्ये काय होतं, नर्व सेल डॅमेज इन द ब्रेन कॉजेस डोपामाइन लेवल टू ड्रॉप अँड लिडिंग टू सिम्पटम्स ऑफ पार्किन्सन्स. हा जो का पार्किन्सन सिम्पटम्स आहे कधीपासून स्टार्ट होतो आहे, पार्किन्सन्स ऑफ्टन स्टार्ट्स विथ अ ट्रिमर इन वन हँड. एका हाताला काय होतं, थरथर काप होतो आहे. दॅट इज द सिम्पटम्स ऑफ पार्किन्सन्स. आणि पार्किन्सन्स जे आहे त्याला ट्रीटमेंट करण्यासाठी जे ड्रग्स आहेत दॅट इज कॉल्ड ॲज अँटी पार्किन्सोनिझम एजंट. फॉर एक्झाम्पल कार्बिडोपा अँड लिहोडोपा. Then next definition, analgesics. What is mean by analgesics? Analgesics, these are the drugs which reduce the pain sensation are known as analgesics. Analgesics मध्ये फक्त काय होते, तुमचा जी का पेन आहे पेनचं सेन्सेशन ते रिड्यूस होणार आहे. बट नार्कोटिक अनाल्जेसिकमध्ये अलॉंग विथ दॅट लॉस ऑफ कॉन्शियसनेस अँड स्लीप आर. But in that analgesic, it's having only reduce the pain sensation. For this example of this drug, paracetamol, aspirin, analgin and phenacetin. These are the drugs are the analgesic for the treatment of the pain sensation or reduce the pain sensation. That is called as the analgesics. Next, antipyretics. Antipyretics, these are the drugs which reduce the elevated body temperature to normal level are known as antipyretics. Antipyretics म्हणजे काय, हे जे काही ड्रग्स आहेत विच रिड्यूस दी इलेव्हेटेड बॉडी टेम्परेचर. आपल्या बॉडीचं जे काही टेम्परेचर वाढलं आहे टू नॉर्मल लेवलपेक्षा जे काही टेम्परेचर वाढलं आहे त्याला कमी करण्याचे काम कोण करतं, अँटीपायरेटिक्स ड्रग करतात. फॉर एक्झाम्पल पॅरासिटॅमॉल असेल, अनाल्जिन असेल किंवा ॲस्पिरिन. हे जे काही ड्रग्स आहेत बॉडीमधलं जे काय टेम्परेचर नॉर्मल लेवलपेक्षा जर वाढलं असेल तर ते कमी करण्याचं काम ह्या ड्रग्सचं आहे. दॅट इज कॉल्ड ॲज दी अँटीपायरेटिक्स ड्रग्स. देन नेक्स्ट, अँटी इन्फ्लामेटरी एजंट्स. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स. These are the drugs which reduce the inflammation are known as anti-inflammatory drugs. जी काय आपल्या बॉडीवर इन्फ्लामेशन झाली असेल त्या इन्फ्लामेशनला रिड्यूस करण्याचे काम जे काय ड्रग्स करतात
that is called as anti-inflammatory drugs, or it is also called as NSAIDs, that is the non-steroidal anti-inflammatory drugs. For example, त्यासाठी कोणते कोणते ड्रग्स आहेत तर ॲस्पिरिन, इंडोमिथॅसिन, phenylbutazone आणि oxyphenbutazone. These are the drugs which are reduce the inflammation of the body, and that is called as the anti-inflammatory agents or NSAIDs, non-steroid anti-inflammatory drugs. The next definition is the anti-gout agent. Anti-gout agent, what is meant by gout? Gout means sandhi rog. These are the drugs which are used in the treatment of gout are known as anti-gout agent. What is the meaning of the gout? Gout means sandhi rog. These are the disease in which defective metabolism of uric acid. जर हा डिसीज कधी होतं आहे, जर त्या युरिक ॲसिडचं मेटाबॉलिझम डिफेक्शन झालं आहे तर त्यावेळेस हा डिसीज होऊ शकतो. दॅट इज द नेम गाऊट. कधी? डिफेक्टिव्ह मेटाबॉलिझम ऑफ युरिक ॲसिड. यामुळेच काय होते? कॉजेस आर्थरायटिस एस्पेशली इन द स्मॉलर बोन्स ऑफ फीट. जी काय पायाची जॉईंट्स आहेत, स्मॉलर बोन्स आहेत, तिथे आपल्याला पेन होते, आर्थरायटिस होते. सो दिस डिसीज फॉर दी कॉजेस is the defective metabolism of uric acid causes arthritis especially in the smaller bones of feet. पायाची जी काय पोट आहेत, जी काय बोन्स आहेत, तिथे पेनचं सेन्सेशन होतं, दॅट्स आर्थरायटिस. दॅट इज कॉल्ड ॲज दी गाऊट. मग हा गाऊट जो काय डिसीज आहे याला ट्रीटमेंट करण्यासाठी ड्रग्स आहेत. त्या ड्रग्सला म्हटलं जातं अँटी गाऊट एजंट्स. मग त्यासाठी कोणते कोणते ड्रग्स यूज केले आहेत? फॉर एक्झाम्पल कोल्चिसिन ड्रग आहे, ॲलोपुरिनॉल आहे, प्रोबेन्सिड आहे आणि ॲस्पिरिन. हे जे काय ड्रग्स आहेत आर द यूज इन द ट्रीटमेंट ऑफ दी अँटी गाऊट फॉर द ट्रीटमेंट ऑफ द गाऊट डिसीज, अँड दॅट इज ऑल्सो नोन ॲज दी अँटी गाऊट एजंट. समजले? गाऊट मीन्स संधी रोग. These are the disease in which defective metabolism of uric acid. Then next, anti-rheumatic agent. Anti-rheumatic agent, these are the drugs which are used in the treatment of rheumatism are known as anti-rheumatic drugs. But what is meaning by rheumatism? Rheumatism means these are the conditions causing chronic intermittent pain affecting the जॉईंट ऑर कनेक्टिव्ह टिश्यू. ज्यावर म्हणतात का हाताची बोन दुखत आहेत, पायाची बोन दुखत आहेत, म्हणजे दॅट इज कॉल्ड ॲज अ रुमॅटिझम. हा रुमॅटिझम जो आहे या रुमॅटिझमला बरं करण्यासाठी जे काही ड्रग्स यूज केले जातात दॅट इज कॉल्ड ॲज अँटी रुमॅटिक एजंट्स. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल इज ॲस्पिरिन, सेकंड इज एंडोमिथॅसिन, थर्ड इज अ फिनिलब्युटाझोन आणि गोल्ड. ही जी काही ड्रग्स आहेत आर यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ रुमॅटिझम. रुमॅटिझम म्हणजे काय? क्रोनिक कंडिशन आहे, याच्यामध्ये पेनचं सेन्सेशन अफेक्टिंग द जॉईंट, म्हणजे जिथं जिथं जॉईंट आहेत बोनचे त्या ठिकाणी पेन होते, दॅट इज कॉल्ड ॲज दी रुमॅटिझम. मग हे रुमॅटिझम जे आहे ह्याला बरं करण्याची जी काय ड्रग्स आहेत दॅट इज कॉल्ड ॲज अँटी रुमॅटिक एजंट. फॉर एक्झाम्पल ॲस्पिरिन, एंडोमिथॅसिन, फिनिलब्युटाझोन आणि गोल्ड. द नेक्स्ट डेफिनेशन, diuretics. These are the drugs which increases the rate of formation and excretion of urine are known as diuretics. Diuretics म्हणजे काय? असे ड्रग की ज्यामुळे इन्क्रीजेस होते रेट ऑफ फॉर्मेशन, म्हणजे युरिनचं फॉर्मेशन होतं आणि युरिनचं एक्सक्रिशन पण होते. असे जे काय ड्रग्स आहेत दॅट इज कॉल्ड ॲज दी डाययुरेटिक्स. फॉर एक्झाम्पल त्या कोणते कोणते ड्रग्स आहेत? तर फर्स्ट ड्रग आहे ॲसिटोझोलॅमाइड, सेकंड आहे फ्युसेमाइड, थर्ड आहे क्लोरथायाझाइड, फोर्थ आहे मेरॅसिलिल, फिफ्थ स्पायरिनोलॅक्टॉन, सिक्स युरिया अँड मॅनिटोल. धीज आर द ड्रग्स आर दी डायरेटिक्स ड्रग्स. डायरेटिक्स मीन्स increases the formation of urine or excretion of urine, that is called as the diuretics. त्यामध्ये कोणते कोणते ड्रग आहेत? तर फर्स्ट आहे ॲसिटाझोलॅमाइड, सेकंड आहे फ्रुसेमाइड, थर्ड आहे क्लोरथायाझाइड, फोर्थ आहे मेरसॅलिल, फिफ्थ नंबर आहे स्पायरिनोलॅक्टोन, सिक्स नंबर आहे युरिया आणि सेवन नंबर आहे मॅनिटोल. दीज आर द ड्रग्स आर दी डायरेटिक्स ड्रग्स. देन नेक्स्ट डेफिनेशन, sympathomimetics or adrenergics. Sympathomimetics or adrenergics, these are the drugs which stimulation of sympathetic nervous system
are called as sympathomimetic or adrenomimetic. But what is the meaning of sympathetic nervous system? Sympathetic nervous system primarily process is to stimulate the body, fight, flight or freeze response. These are the sympathetic nervous system primary function or primary process is that having stimulation of the body, fight, फ्लाईट और फ्रीज रिस्पॉन्स. ही जी काय सिस्टीम आहे, ही जी काय सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम आहे, ह्या सिस्टीमला स्टिम्युलेशन करण्याचं जे काय ड्रग्स आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ सिम्पॅथोमायमॅटिक्स और दॅट इज कॉल्ड ॲज दी ॲडर्नर्जिक्स बिकॉज द ड्रग्स इज यूज फॉर दी ॲडर्नॅलिन, सो नेम इज अ ॲडर्नर्जिक्स. फॉर एक्झाम्पल यासाठी कोणते कोणते ड्रग्स आहेत या सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमला स्टिम्युलेशन करण्यासाठी? तर फर्स्ट आहे ॲडर्नॅलिन, सेकंड आहे नॉर ॲडर्नॅलिन, थर्ड आहे इफेड्रिन आणि फोर्थ आहे ॲम्फिटॅमाइन. These are the drugs we have to that stimulation of the sympathetic nervous system. Then next, sympatholytic anti-adrenergics. त्याच्या उलट opposite साईडला these are the drugs which block the actions produced by the stimulation of sympathetic nervous system are known as sympatholytics. असे ड्रग की ज्याला ब्लॉक करतात सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम त्या ड्रग्सना म्हणायचं सिम्पॅथोलायटिक्स. These are the drugs which block the actions produced by the stimulation of sympathetic nervous system. जी काय सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम स्टिम्युलेशन होते त्या ड्रग्सला म्हणायचं सिम्पॅथोमायमॅटिक. मायमॅटिक्स मीन्स इन्क्रीजेस द ॲक्शन अँड लायटिक्स मीन्स डिक्रीजेस द ॲक्शन. सो डिक्रीज होते म्हणजेच ब्लॉक होते ते ॲक्शन सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम दॅट इज कॉल्ड ॲज अ सिम्पॅथोलायटिक्स. सिम्पॅथोलायटिक्स म्हणजे काय? दे आर इंडिकेटेड फॉर व्हेरियस फंक्शन. फॉर एक्झाम्पल दे मे बी यूज ॲज अ हायपरटेन्सिव्ह, अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून पण सिम्पॅथोलायटिक ज्या ड्रग्सचा यूज केला जातो. हे जे काही ड्रग्स आहेत फॉर एक्झाम्पल प्रोप्रॅनॉल, ॲटेनॉलॉल, पेंडालॉल आणि गॉनथेडिन. दीज आर द ड्रग्स आर यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ द हर्ट डिसीज ऑफ अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट ॲज अ ॲक्ट फॉर द ट्रीटमेंट ऑफ द कार्डियक डिसऑर्डर. Sympatholytics means these are the drugs which block the actions produced by stimulation of sympathetic nervous system are known as sympatholytics. The next definition is the parasympathomimetics or cholinergic drugs. These are the drugs which are stimulation of parasympathetic nervous system are called as parasympathomimetics or cholinergic drugs. But what is the meaning of parasympathetic nervous system? Parasympathetic nervous system is also known as cholinergic nervous system. These are the substances that stimulate the parasympathetic nervous system, sometimes called as the rest system and digest system. याला ह्या सिस्टीमला अजून म्हणलं जातं रेस्ट सिस्टीम किंवा डायजेस्ट सिस्टीम. द पॅरासिम्पॅथेटिक डिव्हिजन conserve the energy as it slow the heart rate, increases the intestinal activity and gland activity, and relax the sphincter muscle in the GIT tract. That's the action of parasympathetic system. ह्या पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीमला जे स्टिम्युलेशन करतात त्या ड्रग्सला म्हटलं जातं पॅरासिम्पॅथोमायमॅटिक्स ड्रग्स और इट्स ऑल्सो नोन ॲज अ कोलिनर्जिक ड्रग्स. मग यासाठी कोणते कोणते ड्रग्स यूज केले जातात? तर त्यामध्ये फर्स्ट आहे ॲसिटिल कोलिन, सेकंड आहे फायझोस्टेगमिन, निओस्टिगमिन आणि फिलोकार्बिन. दीज आर द ड्रग्स आर युजिंग फॉर द स्टिम्युलेशन ऑफ द पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ पॅरासिम्पॅथोमायमॅटिक्स और कोलिनर्जिक ड्रग्स. नेक्स्ट parasympatholytics or anticholinergic drugs. These are the drugs which block the actions produced by stimulation of parasympathetic nervous system are known as parasympatholytics or anticholinergics. It is opposite to that parasympathomimetic. मायमॅटिकमध्ये स्टिम्युलेशन केलं जात होतं, यामध्ये ह्या ॲक्शनला ब्लॉक केलं जातं आहे. हे जे काही एजंट आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ पॅरासिम्पॅथोलायटिक. These are the drugs block the actions produced by stimulation of parasympathetic nervous system. ही जी काय पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम स्टिम्युलेशन होती त्याला ब्लॉक केलं त्या एजंटला म्हणलं तर पॅरासिम्पॅथोलायटिक्स किंवा अँटीकोलिनर्जिक्स ड्रग्स. फॉर एक्झाम्पल ॲट्रोफिन आणि हायोसिन. दीज आर द ड्रग्स यू हॅव टू दॅट ब्लॉकिंग द स्टिम्युलेशन ऑफ पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. फॉर एक्झाम्पल ॲट्रोफिन अँड हायोसिन. द नेक्स्ट डेफिनेशन इज द ganglionic blocker.
These are the drugs which block or prevent the transmission impulses through the autonomic ganglia are called as ganglionic blocking agent. And what is meant by ganglionic blocker? Ganglionic blocker is a type of medications that inhibit the transmissions between preganglionic and postganglionic neurons in the autonomic nervous system. गँग्लिओनिक ब्लॉकर्स काय करतात तर त्यामध्ये ब्लॉकिंग अँड प्रिव्हेन्शन ऑफ ट्रान्समिशन इम्पल्स थ्रू द ॲटोनॉमिक गँग्लिया प्री गँग्लियापासून पोस्ट गँग्लियामध्ये जे काय ट्रान्समिशन होणार त्यांना ही इनिबिट करण्याचं काम हे गँग्लिओनिक ब्लॉकर्स करत असतात. त्यासाठी एक्झाम्पल आहेत ड्रग्स जे आहेत ते मेकामायलामाइन आणि पेंटोलिनियम. मेकामायलामाइन आणि पेंटोलिनियम दीज आर द ड्रग्स हॅव टू दॅट ब्लॉकिंग ऑर प्रिव्हेंट द transmission of impulses through the autonomic ganglia, and this is called as the ganglionic blocking agent. Then next, neuron blockers. These are the drugs which block the transmission and conduction of impulses across the neuron are called as neuron blockers. Neuron blockers means the neuron blockers the antihypertensive action of the adrenergic neuron blocker. It's a हे जे काय ड्रग्स आहेत हे सगळं अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स आहेत. फॉर एक्झाम्पल प्रोप्रेनॉल अँड ॲटेनेनॉल these are the drugs for neuron blockers or anti-hypertensive drugs. The next, antispasmodics drugs or antispasmodics agent. These are the drugs which are used to reduce the spasm are called as antispasmodic drugs. For example, atropine and hyoscine. These are the drugs for using to reduce the spasm. But what is mean by spasm? Antispasm is release the stomach cramp. हे जे काय ड्रग्स आहेत हे ड्रग्स फॉर द ट्रीटमेंट और रिलीज द स्टमक क्रॅम्प और रिलॅक्सिंग द स्टमक मसल ऑफ द गट. जे काय स्टमकमध्ये स्मूथ मसल आहे स्मूथ मसल ऑफ द गट हे रिलॅक्स केलं जातं ह्या ड्रग्सनुसार. ॲट्रोपिन आणि हायोसिन. स्पाझम म्हणजे कॉन्ट्रॅक्शन ऑफ द मसल म्हणून हे जे काय ड्रग्स आहेत हे रिलॅक्सेशन ऑफ मसल करतात. ॲट्रोपिन असेल किंवा हायोसिन ड्रग असेल दॅट इज कॉल्ड ॲज दी अँटीस्पाझमोडिक्स ड्रग. देन नेक्स्ट, antihistaminics or anti-allergic drug. Antihistaminics or anti-allergic drugs. The drugs which reduce the block the action of histamine and gives the relief from allergic reactions are known as antihistaminics or anti-allergic drug. यामध्ये जे काय ड्रग्स आहेत अँटीहिस्टॅमिनिक्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अँटी ॲलर्जिक ड्रग्स. हे जे काय ड्रग्स आहेत हे काय करतात हिस्टॅमाइनची जी काय ॲक्टिव्हिटी आहे त्या ॲक्शनला ब्लॉक करतात. हिस्टॅमाइन इज इज अ ॲलर्जी रिस्पॉन्सिबल. त्यामुळे ह्या हिस्टॅमाइन जो केमिकल आहे त्या हिस्टॅमाइन केमिकलचं ब्लॉक करायचं किंवा त्याची जी काय स्टिम्युलेशन आहे त्याला ब्लॉक करायचं आहे. त्यामुळं काय होणार आहे ॲलर्जिक रिॲक्शनमध्ये आपल्याला रिलीफ मिळणार आहे. म्हणून त्याचं एक्झाम्पल कोणते कोणते ड्रग्स आहेत की ज्यामुळे हिस्टॅमाइन ब्लॉक होईल. तर फॉर एक्झाम्पल डायफिनेड्रॅमाइन, क्लोरफिनेरॅमाइन, फिनेरॅमाइन आणि मेप्रॅमाइन. दीज आर द ड्रग्स आर यूज फॉर द ब्लॉकिंग ऑफ द हिस्टॅमाइन केमिकल. हिस्टॅमाइन केमिकल जर ब्लॉक केलं तर त्यामुळे आपल्याला रिलीफ फ्रॉम ॲलर्जिक रिॲक्शन मिळू शकते. सो दीज आर द ड्रग्स ऑल्सो नोन ॲज दी antihistaminics drugs or anti-allergic drugs. The next, antithyroid drugs. These are the drugs which reduce the secretion of thyroid hormones and are used in the treatment of thyrotoxicosis are called as antithyroid drugs. These are the drugs for using reduce the secretion of thyroid hormones. First is the carbimazole, second is methimazole, propylthiouracil and methylthiouracil. These are the drugs are using for the reduce the secretion of thyroid hormones. Thyroid hormones कोणते तर thyroid hormones are the two hormones produced and released by the thyroid gland. थायरॉइड हार्मोनमध्ये दोन प्रकार असतात. एक म्हणजे T3 हार्मोन आणि एक आहे T4 हार्मोन. T3 हार्मोन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज दी ट्रायआयोडोथायरोनिन हार्मोन and T4 हार्मोन इज ऑल्सो नोन ॲज द थायरॉक्सिन हार्मोन. These two hormones are the reduce the secretion of thyroid hormone. So it is called as this drug called as anti-thyroid drugs. And this drug, for example, carbimazole, methimazole, propylthiouracil, methylthiouracil. These are the drugs for the treatment of the
reduction of the secretion of thyroid hormones. So next 30, hypoglycemic agent or anti-diabetic agent. These are the drugs which reduce the elevated blood sugar level to the normal level are called as anti-diabetics agent. These are the drugs, हे जे ड्रग्स आहेत अँटी ड्रग्स रिड्यूस द इलेव्हेटेड ब्लड शुगर लेवल. जी काय ब्लडमध्ये शुगरचे लेवल इन्क्रीज झाले त्यांची लेवल रिड्यूस करण्यासाठी जे ड्रग्स आहेत दॅट इज कॉल्ड ॲज अँटी डायबेटिक ड्रग्स और हायपोग्लायसेमिक एजंट. त्यासाठी कोणते ड्रग्स आहेत की ब्लडमधली शुगर कमी करण्यासाठी, तर फर्स्ट आहे इन्सुलिन, सेकंड आहे क्लोरप्रोपॅमाइड, टोलबुटॅमाइड, ग्लायबेनक्लामाइड, फेनफॉर्मिन अँड मेटफॉर्मिन. These are the drugs which having to reduce the elevated blood sugar level to the normal level are called as the anti-diabetics agent. Next, anti-tissue or anti-cough. These are the drugs which are used in the treatment of cough are known as anti-tissue. These are the drugs are using for the treatment of cough. म्हणजे खोकला जो काय आहे त्याला ट्रीटमेंट करण्यासाठी जे काय ड्रग्स आहेत दॅट इज कॉल्ड ॲज द अँटी टिश्यू ड्रग्स और अँटी कफ ड्रग्स. फॉर एक्झाम्पल नॉस्कॅपिन आणि कोडेन. These are the drugs for the using in the treatment of the cough and that is called as the anti tissue or anti cough. Next, expectorants. Expectorants means these are the drugs which remove the sputum from the respiratory tract are known as expectorant. यामध्ये आपल्याला रिमूव्ह द स्पटम्स करायचे. मग स्पटम्स म्हणजे काय? इट इज दी मोर मेड अप फ्रॉम द सिक्रिशन्स from cells lining the respiratory tract and dead cells. These are the production. For example, ammonium chloride and potassium iodide. एक्सपेक्टोरंट्स म्हणजे काय? हे जे काय ड्रग्स आहेत यामध्ये रिमूव्ह केला जातो स्पटम्स फ्रॉम द रिस्पायरेटरी ट्रॅक आर नोन ॲज एक्सपेक्टोरंट. त्यासाठी एक्झाम्पल कोणते किंवा कोणते ड्रग्स यूज केले जातात, तर अमोनियम क्लोराईड आहे आणि पोटॅशियम आयोडाईड आहे. पण स्पटम म्हणजे काय? तर इट इज अ मेड अप फ्रॉम द सिक्रिशन्स फ्रॉम सेल लायनिंग द रिस्पायरेटरी ट्रॅक और डेड सेल. हा जो का स्पटम तयार होतो तो कुठून तयार होतो आहे? सेल्सपासून. कोणत्या? तर रिस्पायरेटरी ट्रॅकच्या सेल्सपासून तयार होतं आहे. हा स्पटम काढून टाकला का त्या ड्रग्सला म्हणतात तर एक्सपेक्टोरंट्स. फॉर एक्झाम्पल अमोनियम क्लोराईड आणि पोटॅशियम आयोडाईड. नेक्स्ट, नेसल डिकंजेस्टंट. Nasal decongestant. These are the drugs which are used to relieve the nasal mucosal congestion are called as nasal decongestant. For example, isoprenaline, ephedrine and pseudoephedrine. These are the drugs are used for the relieve the nasal mucosal congestions. These हे जे काय ड्रग्स आहेत हे सर्व ड्रग्स कशासाठी आहेत? तर सर्दी जी आहे ती बरी करण्यासाठी हे ड्रग्स यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल आयसोप्रिनालिन, इफेड्रिन और pseudoephedrine. Nasal decongestant. These drugs which are used to reduce the nasal mucosal congestion are called as nasal decongestant. For example, isoprenaline, ephedrine and pseudoephedrine. And last, bronchodilators. These are the drugs which dilate the bronchi and improve the breathing are called as bronchodilator. ही जी काय ड्रग्स आहेत हे ब्रॉन्कायला डायलेशन करतात, त्यामुळे इम्प्रूव्ह द ब्रिदिंग होते. दॅट इज कॉल्ड ॲज दी ब्रॉन्कोडायलेटर्स. फॉर एक्झाम्पल ॲड्रेनालिन, आयसोप्रिनालिन, साल्बुटॅमॉल अँड थिओफायलिन. these drugs are the dilation of the bronchi and improve the breathing, so called as the bronchodilators. Thank you.